नेरळ जिल्हा परिषद उमेदवार सुनीता रोहिदास मोरे यांचा नाव आलेला इच्छुक म्हणून तसेच पंचायत समिती नेरळगण इच्छुक उमेदवार आहेत सर्वसाधारण अल्पेश संजय मनवे आणि शेडूमध्ये अविनाश शंकर तळे व हरेश शंकर कराळे। नेरळ परिसरातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा शिवसेनेचा झेंडा फडकू लागलाय। योग घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपापली फिल्डिंग लावत असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आज नेरळ शाखा येथे शक्ती प्रदर्शनासह आढावा बैठक घेतली आहे। या बैठकीला शिवसैनिकांचा प्रचंड उत्साह लाभलाय। शाखा प्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्जतेचा संदेश दिलाय। या बैठकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे। बैठक नेरळ शहर प्रमुख हेमंत क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आणि ज्येष्ठ शिवसैनिकांच्या उपस्थितीत पार पडली आहे। जिल्हा परिषदेच्या उमेदवारासाठी सुनीता रोहिदास मोरे यांचे एकमेव नाव पुढे आले असून त्या माजी शहर प्रमुख रोहिदास मोरे यांच्या पत्नी आहेत। जिल्हा परिषद वार्ड हा सर्वसाधारण महिला राखीव असल्याने त्यांच्या उमेदवारीवर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे। स्थानिक संघटनांमध्ये त्यांना मजबूत आधार असल्याचे जाणकार सांगतायत। पंचायत समिती गण नेरळसाठी माजी शहर प्रमुख संजय मनवे यांचे पुत्र तथा नेरळ जिल्हा परिषद विभाग प्रमुख अल्पेश संजय मनवे हे इच्छुक उमेदवार म्हणून पुढे आले आहेत। पक्षातील तरुण नेतृत्व म्हणून अल्पेश मनवे यांच्या नावाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे। तर पंचायत समिती गण दामशेलू या विभागासाठी 2 नावे चर्चेत आहेत। अविनाश शंकर तरे शेलू, हरेश शंकर कराळे भडवळ अशी ही नावे 2 समोर आली आहेत। बैठकीदरम्यान ठरवण्यात आले की अजून कोणी उमेदवारासाठी इच्छुक असल्यास त्यांनी पुढील 4 दिवसात आपली इच्छा लेखी स्वरूपात शाखा कार्यालयात सादर करावी। राजकीय सूत्रानुसार नेरळ जिल्हा परिषद विभाग हा पारंपरिकदृष्ट्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातोय। त्यामुळे यंदाही येथे सेनेचा झेंडा फडकवण्याची तयारी सुरू आहे। विशेष म्हणजे जर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट युती झाली तर हा विभाग शिवसेनेसाठी राखून ठेवला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। त्यामुळे या भागातील निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। शाखा बैठकीत संघटना बांधणी, जनसंपर्क आणि मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे विशेष बैठक घेण्यात आली आहे। शिवसेना ही नेरळच्या जनतेच्या मनात आहे आणि या निवडणुकीतही सेनेचा भगवा पुन्हा फडकणार असा आत्मविश्वास यावेळी स्थानिक नेत्यांनी व्यक्त केला। येत्या काही दिवसात शिवसेना नेरळ विभागात प्रचार फेरी, प्रबोधन दौरे आणि महिला कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे। ठाकरे गटाने स्पष्ट केले आहे की या निवडणुकीत शिवसेना केवळ स्पर्धेत नाही तर विजयी होण्यासाठी मैदानात उतरणार आहे।